पुढे बातमी नंदुरबारमधून आहे। नंदुरबारच्या नवापूर एमआयडीसी मध्ये 2 कंपन्यांना भीषण आग लागलेली आहे। या आगीमध्ये लाखो रुपयांचं मोठं नुकसान झाल्याचं कळतंय। आग नेमकी कशामुळे लागली हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये। या कंपन्यांना लागलेली ही आग इतर ठिकाणीही पसरण्याची भीती आहे। आग विझवण्यासाठी नवापूर, साक्री, पिंपळनेर इथूनही फायर ब्रिगेडच्या गाड्या मागवण्यात आलेल्या आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न इथे केले जात आहेत। किती भीषण ही आग आहे या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। नवापूर एमआयडीसी मध्ये कंपन्यांना ही भीषण आग लागल्याचं कळतंय। 2 कंपन्यांना ही भीषण आग लागली आणि ही आग पुढे वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे। आग विझवण्यासाठी अग्निशमन दल इथे पोहोचले आहे। निलेश पवार आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, सध्या काय तिथली परिस्थिती आहे? आग आटोक्यात आली आहे का? आग आटोक्यात आणण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न केला जात आहे। मुळातच ही जी काही नवापूर एमआयडीसी आहे ही गुजरातच्या सीमावर्ती भागात वसलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी जो टेक्सटाईल हब आहे तो मोठ्या प्रमाणात आहे। सुरतचे टेक्सटाईल व्यापाऱ्यांच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज आहे। त्यातल्या 2 कंपन्यांना ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे आणि ही आग विझवण्यासाठी पूर्णतः प्रयत्न केला जात आहे। शेजारी म्हणजे गुजरात राज्यातले सोनगड असेल, व्यारा असेल, नंदुरबार मधलं नवापूर असेल, धुळे जिल्ह्यातले काही नगरपालिका असेल, यांच्या अग्निशामक बंबांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। त्यांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि लवकरच या आगीवरती नियंत्रण मिळून जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। ज्या वेळेला ही कंपनीमध्ये आग लागली त्यावेळेला कोणी कामगार आतमध्ये होतं का? त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय का? त्या संदर्भात काय माहिती आहे? मुळातच ही सगळी प्राथमिक माहिती आहे। खरं तर सकाळच्या सत्रात कामगारी असतात, मात्र आतापर्यंत तरी या सगळ्या आगीत कोणी जखमी झालं अशी माहिती आलेली नाही। त्यामुळे ही आग लागल्यानंतर सगळे कामगार सुखरूप बाहेर पडले असं तरी प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। आग विझल्यानंतरच या सगळ्या सविस्तर बाबत सगळी माहिती कळेल। जी, या संदर्भातले अपडेट घेत आहोत। तुर्तास धन्यवाद निलेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।